सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर इकडे आता जी मंजू आहे, आता मंजू आणि सत्य दोघेजण कॅमेरे काढायचा दोघांचा प्लॅन असतो. सगळे झोपतात आणि ते दोघे आता हॉलमध्ये येतात. कॅमेरे शोधत असतात. सगळा अंधार केलेला असतो. तेवढ्यात आता मम्मीसाहेब पाणी पिण्यासाठी बाहेर येतात. सत्य आणि मंजू आता ते टेबल खाली जाऊन लपतात. मम्मीसाहेब पाणी प्यायला येतात, पाणी पितात, पण त्यांना असा आवाज येतो. ते आजूबाजूला बघत राहतात. तेवढ्यात मंजूला काहीतरी दिसतं आणि मंजू मोठ्याने ओरडते. तर आता सत्या मंजूचं तोंड पकडतो. तेवढ्यात ती म्हणते, कोणाचा आवाज होतोय की ते कुणी आहे का? तर ती मागं जाऊन बघतात मम्मीसाहेब, पण कोणी दिसत नाही. तर झोपायला निघून जातात. तर सत्या आणि मंजू उठतात आणि दोघे पण आता पुन्हा उठून ते कॅमेरे बघायला लागतात. त्यांना तिथे कॅमेरा दिसतो आणि सत्या आणि मंजू तो कॅमेरा काढून घेतात. मंजू म्हणते, यार सत्या काढला आपण, पण आता याचं काय करायचं? तर सत्या म्हणतो की वाघमारे चला माझ्यासोबत, होळी करायची याचीवाली आपल्याला, आता याची होळी बनवू आपण. बाहेर येतो सध्या, गबळ पेटवतो आणि त्या गबाळामध्ये हा कॅमेरा टाकून देतो. तो कॅमेरा पण तिथे आता पेटतो आणि कॅमेरा जाळून टाकतात. आता लगेच मंजू म्हणते, सत्या आपला खूप मोठा धोका टाळलाय माहिती का तुला? अरे त्या मातेखोरला आता कळायचं पण नाही की आपलं काय चाललंय काय नाही ते. ते खूप नजर ठेवून होता ना आपल्या घरावरती. आता बघू कशी नजर ठेवतो. तर आता लगेच सत्य म्हणतो, हे बघा वाघमारे, आपला अजून धोका टळलेला नाही आहे. कारण की हे बघा, तो मातेखोर काही पण करू शकतो. त्यामुळे आपण आता सावध राहायला हवं. मंजू म्हणते, हो सत्या, तू जास्त सावध राहायला हवं, कारण की तुला जास्त भीती आहे त्यामुळं. सत्य म्हणतो की हो ना वाघमारे. तर आता लगेच मंजू म्हणते की हो सत्या, हे बघ आता आपण दोघे पण आता सावध राहूयात, कारण की तिने अजून कुठं कॅमेरे बसवले की कुठं काय आहे हे सगळं आपल्याला अजून माहिती पण नाही आहे. तर असं म्हणत असतात. तर आता मंजू म्हणते की ठीक आहे सत्या, हे बघ, तो माणूस कुठे आहे ना, तो कधी आपल्या समोर येतोय त्यालाच माहीत नाही अजून. कधी आता त्याचा फोन आला ना वाघमारे, तर आपण ओळखून जायचं की याला अजून कॅमेरे किंवा याला आपल्या घरातलं काहीतरी माहिती असणार आहे. कारण की असं एवढं सगळं कसं काय माहिती करू शकतो तो? त्याला हे सगळं घरातलं माहिती कसं काय होऊ शकतं? हे आपण शोध घेऊयात मग, असं म्हणतात आणि मंजू आणि सत्या तिथून झोपायला निघून जातात. तर इकडं सकाळी सकाळी आता मंजू सगळा स्वयंपाक करत असते. स्वयंपाक वगैरे करते. सगळ्यांना जेवायला ताटण ते वाढत असते. तेवढ्यात तिथे आता मम्मी साहेबां ते येतात, ते काका येतात. ते म्हणतात की काय चाललंय तुमचं भलं? अहो काय चाललंय? ते सुनबाईला स्वयंपाक करू लागायचा ना. नुसतं इकडं मजा मारताय काय? जा तिकडं स्वयंपाक करू लागा. डोक्यावर पदर घेत जा. आणि ती कुठं गेली आत्या उत्साही? आत्या उत्साही असते ती कुठे गेली? आली का नाही अजून? तेवढं तिथे सपना येते. सपना म्हणते, काय झालं बाबा? काका तर आता लगेच ते म्हणते, कामाला लाग ना, काम करू लाग ना. काय आधी उत्साहीपणा करते नुसता, चल काम करायला लाग लगेच. आणि तिला पण स्वयंपाक करायला सांगतात. तर म्हणजे तिथे उभा असते. तर आता लगेच मम्मी साहेबांना कॉल येतो त्या गुरुजींचा. म्हणतो गुरुजी म्हणतात की हे बघा मम्मी साहेब, तुम्हाला नवरदेव पाहिजे होता तो सापडलाय. हे बघा, तुम्हाला जशी पाहिजे होता तसंच आहे. मी तुमच्याकडे घेऊन येऊ का आज? कारण की आज आणतो मी स्थळ तुम्हाला मग. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात, ठीक आहे या घेऊन मग घरी. आणि आता लगेच मम्मी साहेब इकडे येतात आणि सगळ्यांना सांगतात, हे बघा, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरी आज पाहुणे येत आहे मंजिरीला बघायला. अहो आता तिचं लग्न फिक्स होणार आहे बघा तुम्ही, नाही तर आता सगळेजण म्हणतात, काय मंजिरीला बघायला आज पाहुणे येत आहेत? सगळेजण आश्चर्यचकित होतात. मंजिरी आता पळत पळत घरात जाते. मम्मी साहेब म्हणतात, लाजली असेल बिचारी, जाऊ द्या. तर आता लगेच तिथे जो सत्य आहे तो आता मंजू मागे जातो आणि तो म्हणतो की धरला तो, काय होतो तो, काय झालं वाघमारे तुम्हाला, का रुसला तेवढ्या? तर आता लगेच मंजू म्हणते, सत्या मी तुला सोडणारच नाहीये. काय रे तू काय केलं, कळतंय की तुला? खाली काय बोललाय तू? अरे लग्न करायचं दुसऱ्या मुलाशी, जाऊ दे, तुला हे खोटं वाटते ना? हे लग्न खरंच झालं पाहिजे, खरंच ना, मी खरं समजूनच हे सगळं करणार आहे. तर आता सत्य म्हणतो, वाघमारे असं काही करू नका, आपल्याला त्या मातेकोरला पकडायचे म्हटल्यावर काहीतरी करावं लागेल, त्यामुळे मी असं करतोय. तर मंजू म्हणते की हो, नको सांगू, मला कळतंय ते, असं म्हणत असते. तर आता लगेच सत्य आहे तो म्हणतो की हे बघा, मला खरंच माहीत नाही वाघमारे, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी काही खरंच लग्न होऊन देणार नाही आहे तुमचं, असं म्हणत असतो. तर आता इकडं मम्मी साहेब म्हणतात की हे बघ चित्रकारण, ते म्हणतात, आम्हाला हे आवडलेलं नाही आहे माया तुझं वागणं, खरंच चुकीचं वागते तुझी मंजूसोबत. तर आता मम्मी साहेब म्हणतात, चुकीचं काही नाही आहे, तू माझ्या सत्याला हे सगळं बघून आनंद होईल ना, त्यासाठी मी हे सगळं करते, तुम्ही काळजी करू नका, असं मम्मी साहेब म्हणतात. आणि आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत ते मम्मी साहेब आता तिथे स्वयंपाकाची तयारी ते करतात. आता तिथे पाहुणे येतात सगळेजण. मम्मी साहेब म्हणतात की सपने पाणी आण, सपना नाही आणत. मम्मी साहेब पाणी देतात सगळ्यांना. मम्मी साहेबांना ते नाव विचारतात, आवड विचारतात, छंद विचारतात, काय येतं स्वयंपाक बनवतात ते सगळं सांगतात. आणि आता ते म्हणतात की वाव, मुलगी तर खूपच हुशार दिसते, मुलगी आवडली आम्हाला. तर आता लगेच ते मम्मी साहेब
म्हणतात की हो, खरंच खूप चांगली आहे आमची मुलगी. कशी वाटली मग तुम्हाला आमची मंजिरी? तर ते म्हणतात, "मंजिरी, आम्हाला तर तुम्ही पाहिजे होतं. तुमच्याशी लग्न करायचं म्हटले होते ना." तर गुरुजी म्हणतात की "हो मम्मी साहेब, तुम्ही तुमचं पती तर मला नाव आणि ते. मला वाटतं तुमचंच लग्न करायचं आहे." तर ते म्हणतात, "माझं लग्न?" मम्मी साहेब काठी घेऊन त्यांच्या मागे लागतात. तर बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.